आणि जर आपल्याला ओस्वाल्ड डायल्युशनला फॉर वीक बेस पाहिजे असेल तर HA याच्याऐवजी आपल्याला वीक बेस घ्यावा लागेल BOH, आणि BOH आपल्याला B+ आणि A- आयन देईल. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणचं जे इक्वेशन आहे ते फक्त बदलेल. उदाहरणार्थ असं BOH यूज B+ आणि AOH- या फॉर्मेटने. बरोबर आहे. सगळं इक्वेशन तसंच तसं येईल. आणि केमिकल इक्विलिब्रियम हा सुद्धा बदलेल. इथे KAच्या ऐवजी होऊन जाईल KB, and KB is equal to concentration B+ and concentration OH- divided by concentration BOH. बरोबर आहे. तर एवढाच बदल त्यामध्ये आहे. आणि शेवटी मग तुम्हाला इक्वेशन असं मिळेल की अल्फा इज इक्वल टू KB डिवायडेड बाय C. बरोबर आहे. आणि इथे येईल देअरफॉर अल्फा इज इक्वल टू √KB/C. तर या फॉर्मेटने तुम्ही ओस्वाल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड अँड वीक बेस हा दाखवू शकता. आणि तुम्हाला लॉ डिफाईन करायचा असेल तर लॉ आपण असा डिफाईन करू शकतो. हे बघा इथे दिलेला आहे लॉ, दिसतोय. हा बघा इथे दिसतोय. अल्फा म्हणजे द डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, आणि भागीला आहे C, म्हणून इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन. म्हणून मॅथमॅटिकली तुम्ही अल्फा इज इक्वल टू √K/C हा दाखवू शकता. आणि K काय आहे? डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. मग तो वीक ॲसिड असू शकतो किंवा वीक बेस. आणि C काय आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट. आलं लक्षामध्ये. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हे तुम्ही इथेही दाखवू शकता. बघा, अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √1/C असं तुम्ही म्हणू शकता. बरोबर आहे. बट 1/C इज इक्वल टू V म्हणजे व्हॉल्यूम. तर अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √V म्हणजे डायल्युशन असंही तुम्ही म्हणू शकता. आता आपण पाहू आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. तर आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर याला तुम्ही दाखवू शकता KW ने. बरोबर आहे. आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर याला कशाने दाखवू शकता तुम्ही? KW ने. समजा वॉटरचा फॉर्म्युला आहे H2, याला तुम्ही डिसोशिएट केलं, काय मिळेल तुम्हाला? H+ आणि OH- आहे. बरोबर आहे. ॲज देर इज केमिकल इक्विलिब्रियम वी कॅन अप्लाय लॉ ऑफ मास ॲक्शन. मास ॲक्शन जर अप्लाय केला तर कॉन्स्टंट आहे K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन H+ कॉन्सन्ट्रेशन OH मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन H2. But concentration of H2O is equal to constant, and that is equal to K dash. तो दुसरा आपण K dash दाखवू शकतो. So therefore K is equal to concentration H+ concentration OH- divided by K dash.
केचं पक्षांतर करा, के इंटू के डॅश, कॉन्सन्ट्रेशन एच प्लस कॉन्सन्ट्रेशन ओ एच मायनस डिवायडेड बाय के इंटू के डॅश, याचा प्रॉडक्ट दुसरा येईल, दॅट इज के डब्ल्यू. दोन कॉन्स्टंटचा गुणाकार तिसरा कॉन्स्टंट, म्हणजे के डब्ल्यू इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन एच प्लस कॉन्सन्ट्रेशन ओ एच मायनस. असं तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. के डब्ल्यू इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन एच प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ओ एच मायनस. आणि याच्यावरूनच तुम्ही डेफिनेशन हे दाखवू शकता. डेफिनेशन बघा अशी येईल, द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस अँड ओ एच मायनस आयन इन प्युअर वॉटर or in any aqueous solution at a given temperature. The product of concentration of H plus ion and OH minus ion in pure water or in aqueous solution at a given temperature is called as ionic product of water, and it is denoted by Kw, where Kw is what? Ionic product of water.